नमस्कार मित्रांनो. तर आज आपल्याला क्वेश्चन काय दिलेला आहे, इव्हॅल्युएट बाय रेसिड्यू थेरम. इक्वेशन काय दिलेलं आहे, इंटिग्रेशन सी एफ ऑफ एफ झेड -2 डिवायडेड बाय झेड इंटू झेड -1 dz वाईल सी फ्रॉम मॉड झेड इज इक्वल टू 2. तर आपल्याला इथे आता काय करायचं आहे, पहिल्यांदा रेसिड्यू फाइंड करायचा आणि या रेसिड्यूच्या नंतर आपण पहिल्यांदा याचा रेसिड्यू फाइंड करायचा आणि त्याच्यानंतर रेसिड्यू थेरमनुसार आपल्याला जी व्हॅल्यू येईल ती आपण हे करणार. तर इथे आपल्याला काय दिलेलं आहे, पहिल्यांदा आपण हे दिलेलं फंक्शन लिहून घ्यायचं. लेट एफ ऑफ झेड इज इक्वल टू काय आहे, हे फंक्शन आहे काय 5z -2 डिवायडेड बाय झेड इंटू झेड -1. आता काय सांगितलं आपल्याला, सी फ्रॉम मॉड झेड इज इक्वल टू 2. म्हणजे आपल्याला असा एक पॉईंट फाइंड करायचा आहे, त्याच्यानुसार ही टर्म 0 होईल. तर याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये आपण पहिल्यांदा जर 1 पुट केला तर 1 - 1 इज इक्वल टू 0 आणि डिनॉमिनेटरला 0 असेल तर ही होल टर्म काय आली, इन्फिनिटी. म्हणजे हा काय झाला, म्हणजे हा पोल आहे. त्याचप्रमाणे अजून एक घेतलं तर काय होतं आहे, 0 पुट केला तर ही ती टर्म काय होणार आहे, इन्फिनिटी. मग त्याच्यामुळे इथं काय आलं आपल्याला बघा, देअरफॉर एफ ऑफ झेड having a simple pole at z is equal to 0 and z is equal to 1. तर आत्ता आपल्याला काय फाइंड करायचं, आत्ता आपल्याला रेसिड्यू फाइंड करायचा आहे आणि रेसिड्यूचा फॉर्म्युला काय आहे, तर बघा, रेसिड्यू ऑफ एफ झेड इज इक्वल टू लिमिट z टेंड्स टू z0 z -z0 इंटू एफ ऑफ झेड. तर आत्ता आपण काय फाइंड करतो आहे, पहिल्यांदा आपण रेसिड्यू आहे. आता आपल्याला रेसिड्यू कशाचा आपण फाइंड करूया, पहिल्यांदा 0चा फाइंड करूया. लेट नाव ॲट झेड इज इक्वल टू 0 काय येईल त्याचा रेसिड्यू एफ ऑफ झेडच्या ऐवजी आपण काय पुट करतो आहे, 0, म्हणून डायरेक्ट लिहूया 0 इज इक्वल टू लिमिट झेड कुठे गेला आहे, झेड टेंड्स टू 0. ओके, नाव झेड -0 हा झेड नॉट काय झाला आपला 0 झाला आणि एफ ऑफ झेड इंटू एफ ऑफ झेड. तर बघा परत आता एफ ऑफ झेड म्हणजे काय, आपलं हे इक्वेशन आहे, हेच आहे. त्याच्यामुळे परत आपण ती व्हॅल्यू लिहून घेऊया. लिमिट झेड -0 एफ ऑफ झेड काय आहे, 5z -2 डिवायडेड बाय झेड इंटू झेड -1. ओके, तर आता हे आपण पुट करूया. काय आला बघा, लिमिट झेड टेंड्स टू 0. इथं काय राहिला, फक्त राहिला झेड आणि हे काय आलं, एफ ऑफ झेड -2 डिवायडेड बाय झेड -1. ओके, हा झेड कॅन्सल झाला म्हणून राहिला काय, लिमिट झेड टेंड्स टू 0 एफ झेड -2 डिवायडेड बाय झेड -1. ओके, आता डायरेक्ट आपण लिमिट पुट करूया. लिमिट पुट केल्यानंतर काय झाला, हा 0 झाला, 0 -2 आणि हा झाला -1 -1 कॅन्सल झाला, ओनली काय आला, देअरफॉर रेसिड्यू ऑफ f0 इज इक्वल टू 2. त्याचप्रमाणे आता आपण रेसिड्यू काय करूया, ॲट झेड इज इक्वल टू 1. मग आला रेसिड्यू ऑफ f1 इज इक्वल टू लिमिट झेड टेंड्स टू 1 झेड -1. डायरेक्ट एफ ऑफ झेडची मी व्हॅल्यू लिहितो. आता काय आहे तो, 5z -2 डिवायडेड बाय झेड इंटू झेड -1. ओके, आता इथंच बघा डायरेक्टली ह्या झेड -1 आणि झेड -1 कॅन्सल झाला म्हणून आता डायरेक्टली आपण लिमिट पुट करूया का. 1 मिनटं बघा, लिमिट झेड टेंड्स टू 1 काय राहिला, 5z -1 डिवायडेड बाय झेड आपण डायरेक्ट आता झेडची व्हॅल्यू पुट केली. हा काय आला 5, आता 2 आहे, सॉरी, हां इथं राहिला 3 फक्त. ओके, रेसिड्यू ऑफ f1. तर रेसिड्यू थेरम काय सांगतो, बाय रेसिड्यू थेरम. तर रेसिड्यू थेरम काय सांगते, इंटिग्रेशन सी
fz dz is equal to 2 pi I bracket sum of all रेसिड्यूज. ओके, आता काय आपला इंटिग्रेशन c 5z minus 2 divided by z minus 1 2 pi I ऑल काय आला मग रेसिड्यू ऑफ f0 प्लस रेसिड्यू ऑफ f1 मग काय आला तो 2 pi I 2 plus 3 म्हणजेच काय झाला टोटल 10 pi I. c 5z minus 2 divided by z to z minus 1 and this is our answer. Thank you.